नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण आलेलो आहोत श्री झारी पार्श्वनाथ क्षेत्र, कुंडल, जिल्हा सांगली या ठिकाणी। हे एक प्राचीन व अतिशय पवित्र जैन धर्माचे क्षेत्र आहे। या स्थळाला जैन धर्मातील अतिशय क्षेत्र म्हणून मान्यता आहे, म्हणजेच येथे चमत्कारी घटनांचा इतिहास आहे। तर हे मंदिर महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कुंडल गावात वसलेले आहे। कुंडल हे ऐतिहासिक गाव असून पाटण रोडवर कराडपासून सुमारे 20 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे। तसेच या आध्यात्मिक क्षेत्राला एकात्मतेचे प्रतीक मानले जाते। जैन व हिंदू धर्माच्या या दोन मंदिरांचा सहअस्तित्व असलेला परिसर हा धर्मसहिष्णुतेचा आदर्श उदाहरण आहे। येथे येणारे भाविक दोन्ही धर्मस्थळांना वंदन करून मनशांती, आरोग्य व आध्यात्मिक समाधान अनुभवतात। तसेच परिसरात स्वच्छता, भक्तिपूर्ण वातावरण आणि निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळते। चला तर सुरुवातीला आपण जाणून घेऊया श्री झारी पार्श्वनाथ अतिशय क्षेत्र याबद्दल माहिती। येथे भगवान पार्श्वनाथांची प्राचीन काळ्या दगडात कोरलेली भव्य मूर्ती आहे। मंदिरावर सतत वाहणारा पवित्र झऱ्याचा जलप्रवाह ही एक अद्भुत बात आहे। यामुळे या स्थळाला अतिशय क्षेत्र असे मानले जाते। असे मानले जाते की या ठिकाणी प्रार्थना व सेवा केल्याने मनोकामना पूर्ण होतात। येथे अनेक भक्त वर्षभर दर्शनासाठी येतात। विशेषतः पार्श्वनाथ जयंती, महावीर जयंती इत्यादी सण उत्साहात साजरे होतात परिसरात। तर आता आपण पाहूया या मंदिराबद्दल ऐतिहासिक पार्श्वभूमी। असे मानले जाते की भगवान श्रीराम, माता सीता व लक्ष्मण यांचा वनवास काळात या कुंडल क्षेत्राशी संबंध होता। प्राचीन ग्रंथानुसार राम, सीता व लक्ष्मण यांनी काही काळ येथे वास्तव्य केले होते आणि याच ठिकाणी त्यांनी ध्यान साधनाही केली होती। या ऐतिहासिक संदर्भामुळे या स्थळी त्यांचे मंदिर उभारण्यात आले आहे, जे आज श्रद्धा व भक्तीचे प्रतीक बनले आहे। तर आता आपण पाहूया याचे आध्यात्मिक महत्त्व। येथे येणारे भक्त भगवान श्रीरामाची वनवासातील तपश्चर्या व त्याग आठवतात आणि त्या आधारे धैर्य, संयम व भक्ती शिकतात। विशेषतः रामनवमी, सीतानवमी आणि दिवाळीत येथे विशेष पूजाविधी व उत्सव साजरे केले जातात। भाविक दूरदूरवरून येतात आणि एकत्र आरती व दर्शन घेतात।